मित्रांनो आम्ही आता भटकलो होतो. वेलकम टू अनदर ब्लॉग गाईज. तर मित्रांनो कसे आहेत बघ मोठे हो, जय शिवराय. तर मित्रांनो आम्ही चाललोय आता मौदा आश्रम. तिथे पोहोचून आम्ही थोडं दर्शन वगैरे करते. दर्शनाला चाललोय तिथे मौद्याला. तर मित्रांनो आम्ही काही डिसाईड केलेलं आहे तिघांनी की काही वेगळं करायचं आहे नागपूरमध्ये. तर चला तुम्हाला सांगते, समोरच्या ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही. समोर जाऊन सांगते तुम्हाला की आम्ही काय डिसाईड केलेलं आहे काय नाही. तर मित्रांनो चला तोपर्यंत चांगले व्ह्यूचे मजे घेत जाऊ आपण मौदा. सकाळी सकाळी सनराईज होते तर काय व्ह्यू दिसते, काय मजा येते मित्रांनो सकाळी सकाळी व्ह्यू बघायला. तर बघा तुम्ही पण थोडासा आनंद घ्या व्ह्यूचा. तर मित्रांनो गाडीमध्ये पेट्रोल होतं नाही म्हणून पेट्रोल भरायसाठी आम्ही आधी पेट्रोल पंपवर थांबलो. पेट्रोल वगैरे घेऊन भरलं गाडीमध्ये ना मग निघालो आम्ही तिथून सीधा मौदा जासाठी. तेव्हा हवा भेटली ते फायनली हव्याची दुकान मिळाली मित्रांनो आम्हाला ना, कारण की आम्ही नागपूरवरून पुष्कळ दूरपर्यंत आलो. हव्याची दुकान पाच कुठे भेटली नव्हती. मग एक काकू मिळाली. मग काकूने हवा भरून दिली गाडीमध्ये. निघालो आम्ही तिथनं. तर मित्रांनो आम्ही आता भटकलो होतो रस्ता, कारण की अंदरून आलोय. तर मित्रांनो आता रस्ता चेंज केलेला आहे. जातो आम्ही आता बराबर सिधा रोड आधी. आमच्या ड्रायव्हर आहे थोडासा नवीन. अलग रस्ता आणि हा भाऊचा मॅप तर वेगळाच चालते. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे इथे आश्रम मध्ये. तर चला दर्शन वगैरे घेऊन करू. चप्पल वगैरे घेऊन काढायची आहे रे. पायावर पाणी वाणी घेते का? हा पोट्ट्याला माहित नाही, नुसती थंडी लागून राहिली आहे. दर्शनाला आलाय, आंघोळ पण नाही केलाय ना. चांगल्यानं तुझी आंघोळ पण करून घे. तर मित्रांनो इथे विनंती वगैरे घेऊन केली आम्ही तिघांनी. आमची विनंती वगैरे घेऊन झाली. आम्ही इथून निघालो दुसऱ्या टेम्पलमध्ये जायसाठी. तर मित्रांनो इथे आश्रममध्ये आता थोडं काम वगैरे घेऊन पण चालू आहे, बघू शकता. पुष्कळ आता मागच्या वेळेला आम्ही आलो होतो नाही तिथे, तर काम वगैरे घेऊन तर एवढं झालेलं नव्हतं. पुष्कळ कमी काम झालेलं होतं. आता इथे काम वगैरे घेऊन पण चालू आहे. काय टॉयलेट्स वगैरे घेऊन बनवून राहिले आहेत शायद. तिकडे पण गार्डनिंगचं काम चालू आहे. तिकडल्या साईड पण गार्डनिंगचं काम चालू आहे. आता हे चालले दोघे मस्तीखोर, मस्ती करत करत. तर बघू शकता मित्रांनो पुष्कळ मोठा गार्डन वगैरे की नाही इथे आश्रम मध्ये. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आतमधनं टेम्पल किती मस्त बनलेला आहे. हवाला आता नवीन बनलेला आहे मित्रांनो हवाला टेम्पल. आता जेव्हा मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो इथे फॅमिलीसोबत, तेव्हा पुष्कळ काम वगैरे की इथे चालू होतं. वरती झुमर वगैरे की सगळं आता लावलेलं आहे. तिथं बसले विनंती करायसाठी. मी पण मोबाईल खालतं ठेवते, आणखी मी पण विनंती वगैरे की करून घेते मित्रांनो. तर मित्रांनो दुसऱ्या टेम्पलमधनं आमची विनंती वगैरे घेऊन झाली. तिथून आम्ही निघालो. थोडंसं गार्डन वगैरे घेऊन घुमलं. ग्राउंडपाशी मग बघितलं तर तिथे झुले वगैरे घेऊन लागले होते. तिथे येऊन आम्ही थोडंसं मस्ती वगैरे घेऊन केलं.
तुम्ही पाहू शकता आमच्याकडे हा वेगळाच प्राणी आहे, चप्पलवर सॉक्स घालून येते. तर मित्रांनो आता आम्ही माहित आहे का इथे बसलोय पेढ्याची वाट पाहत. तिथे पेढ्याचे डबे पुष्कळ सारे ठेवले आहे. पहा बघू शकता मित्रांनो तिथं किती सारे पेढे वगैरे घेऊन ठेवलेले आहे. आम्ही बसलो आहे इथे पेढ्याची वाट पाहत. कोणीतरी पेढे वगैरे घेऊन वाटन तर मग त्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहे. तर मित्रांनो आता 15-20 मिनिटं घेतल्या इथं बसून आहोत आम्ही. आता पेढे घेऊन कोणी आलेलं नाही आतापर्यंत पेढे वाटासाठी. आम्ही पेढेची वाट पाहून राहिलो आहोत. तर पहा मित्रांनो आता पेढे वगैरे घेऊन घेतल्या काकानं. काका पेढे वाटते का तर पाहून आता. तर मित्रांनो काकानं पेढे तर उचलले होते वाटले नाही आम्हाला. आम्ही पेढ्याची वाट पाहू इथं बसू राहून गेलो. आता पाहून आता कोणी दुसरा आला पेढे घेऊन तर पेढे वाटतील तर. तर मित्रांनो हा आलेला आहे आता एक पेढा घेऊन सन्यानी. तर पाहू आता वाटते का. तर मित्रांनो फायनली पेढा वगैरे घेऊन भेटला आम्हाला. आम्ही पेढ्याची वाट पाहत बसलो होतो. तर मित्रांनो दुसरा पण पेढा आलेला आहे. तर मित्रांनो आता झालेला आहे आमचे पेढे वगैरे घेऊन फ्रीच्या पेढा वगैरे घेऊन लपेटला. पेढ्याची वाट लगेच पाच बसलो होतो. पेढे वगैरे घेऊन खाल्लो. आता आलो आम्ही मार्केटामध्ये. मार्केट घुमतो आता आम्ही थोडस. तर इथं आता मम्मीसाठी तोसं वगैरे घेऊन भेटले नाही. आम्ही पण आता मार्केट मधून निघतो घरी जायसाठी. तर चला मित्रांनो आता निघू आपण पण आता घरी. भाऊ आता पाणीपुरीचा ठेला चालू केलाय. पाणी हलवून राहिलाय तिथं. भाऊ आता कळमण्यात जाऊन पाणीपुरीचा ठेला खोलणार आहो म्हणते. तर आम्ही पण इथं थांबलो होतो मित्रांनो. आता भूक लागली होती तर पाणीपुरीचा ठेला दिसला तर पाणीपुरीच खाऊन राहिलो सकाळी सकाळी. तर आता झाल्या गुपचूप वगैरे घेऊन खाऊन आता आम्ही पण निघतो घरी यासाठी. चला मित्रांनो घरी जाऊ आता निघू. तर मित्रांनो हे आमच्या नागपूरच्या जवळपासची कन्हान नदी अशी आहे. एवढी मोठी नदी आहे. नदीमध्ये पाणी जास्त आहे नाही. आंघोळ करायला जायची इच्छा होते पण दुकानात जायसाठी होऊन राहिलेला आहे उशीर. म्हणून आता तिथे आंघोळीला घेऊन काही जात नाही. पुढच्या वेळेस वगैरे घेऊन बघू आम्ही वेळ काढून आणखी येऊ आणखी जाऊ तिथे. तर चला मित्रांनो. गाडी शिवली. तर मित्रांनो आम्ही पण गुपचूप वगैरे घेऊन नाश्ता वगैरे घेऊन करून निघालो तिथनं. तर आता आम्ही पण आलो आहे. आता घरापाशी पोहोचत आलेलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही काहीतरी चालू करणार होतो. तर सांगते माझे भाऊ तुम्हाला चांगले समजून. तर गाईज आम्ही फूड ब्लॉगिंगचं चॅनल चालू करणार आहे. तर त्याच्यात पण आम्हाला तुमच्यावर सपोर्ट पाहिजे. तर प्लीज गाईज सपोर्ट करजा आम्हाला त्याच्यात पण. तर मित्रांनो फूड ब्लॉगिंगचे चॅनल म्हणजे असं चालू करायचे आहे की जेवढे नागपूरचे ब्लॉगर आहेत ते त्यांना एक्सपोज करायचे आहे. आणि साला कोणी म्हणते की स्ट्रीट फूड चांगला आहे, तिथचं रेस्टॉरंट चांगलं आहे, इकडलं टेस्ट चांगला आहे, असं आहे तसं आहे. तर मित्रांनो ते काही सांगत राहतात. तिथे गेल्यानंतर मग डिसअपॉइंटमेंट भेटतात. तर जे जेन्युइन आहेत तेच आम्ही तुम्हाला सांगू की टेस्ट बरोबर आहे की नाही. तर मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा त्या चॅनलवरती. जेव्हा आम्ही क्रिएट करू तर तुम्हाला सांगू. तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग होता इथपर्यंत. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपलं लक्ष द्यावं. जय शिवराय.